नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये खूपच मोठा धमाका होणार आहे. तर सायलीला प्रियाच्या रूममध्ये काळ्या रंगाची हुडी सापडताच खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने टोकाचं पाऊल उचललेलं असतं. सुभेदारांना सुखरूप ठेवत संक्रांतीच्या दिवशीच इथे आता नकारात्मक शक्तीला म्हणजे प्रियाला सायलीने घरातून बाहेर काढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सुमनला अजूनही किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि महिपतने कसंबसं स्वतःला त्या गोडाऊनमधून सोडवलेलं असतं आणि सुमनला तिथेच त्याने पुन्हा एकदा बांधून ठेवले. त्यानंतर इथे आता महिपत जेव्हा पळून जात असतो तेव्हा ही गोष्ट समजलेली असते, ती म्हणजे चैतन्यला. चैतन्यने महिपतला पळून जाताना बघितलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतो की महिपत शिखरेला आता मी एका माणसाच्या गाडीवरून जाताना बघितलं आणि तो म्हणजे महिपत शिखरेच होता. तो त्याच्या माणसाबरोबरच जात होता असा मला दाट संशय आहे. तेव्हा लोकेशन शेअर केले जातात आणि आता अर्जुन त्या ठिकाणी महिपतला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य यांना जॉईंट होतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने ही गोष्ट ऐकल्यानंतर महिपत पळून गेला ही गोष्ट नागराजला सांगितलेली असते आणि त्यानंतर नागराजच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की तुम्हाला त्याला नीट बांधून ठेवता आलं नाही का? महिपत आहे तो महिपत. इतके दिवस आपल्या तावडीमध्ये राहिला ते नशीब समजा. एक ना एक दिवस तो पळून जाणारच होता. त्यामुळे आता आपलं काही खरं नाही आहे. तो जर पोलिसांच्या हाती लागला तर आपण दोघांनी आत्तापर्यंत केलेली कारस्थानं सगळ्यांच्या समोर येतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि नागराज दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात आणि इथे प्रेक्षकांनो, सायली खूप जास्त टेन्शनमध्ये असते कारण अर्जुन महिपतला पकडण्यासाठी गेलेला असतो. महिपत एका घरामध्ये एका कुटुंबियांना धमकावून आता लपून बसलेला असतो आणि जेव्हा अर्जुन त्या घराचा दरवाजा नॉक करतो तेव्हा महिपत एका लहान मुलाला पुढे करतो आणि म्हणतो की जा आणि सांग की घरामध्ये कुणी नाही आहे, मी अभ्यास करत बसलो आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या लहान मुलाने चांगली युक्ती केलेली असते. घाबरल्यासारखं आता अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो की नाही नाही, घरात कुणी नाही आहे, मी एकटाच आहे, अभ्यास करत बसलो आहे. आणि तेव्हा इथे त्या बाईचा पदर अर्जुनला दिसतो आणि तेव्हा त्या मुलाने दरवाजा घाईघाईने बंद केलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य यांना संशय येतो. अर्जुन म्हणत असतो की मी एका बाईचा पदर बघितला, ती बाई लपून बसल्यासारखी उभी होती, याचा अर्थ महिपत शिखरे इथेच आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करून टीमला तिथे बोलावून घेतो आणि त्यानंतरला संपूर्ण टीम तिथे आलेली असते. दरवाजा उघडल्यानंतर अर्जुन आता आजूबाजूला बघतो तेव्हा महिपत त्या ठिकाणी लपून बसलेला असतो. महिपतने त्या माणसाला पकडलेलं असतं, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की महिपत शिखरे सोड त्याला, सोड म्हणतो म्हणून सांगितलं ना. तेव्हा इथे संपूर्ण टीम आता तिथे पोलिसांची असते पण काही करू शकणार नसते कारण महिपतकडे पिस्तूल असते. त्या माणसाच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते आणि त्यानंतर अर्जुन त्याला पकडायला जात असतो पण महिपत त्या माणसाला आता तिथून घेऊन जातो आणि सरळ तिथून पळ काढतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत यांची संपूर्ण टीम महिपतचा पाठलाग करत असते. त्यानंतर महिपत जंगलामध्ये घुसलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सरळ आता महिपतला पकडण्यासाठी जंगलामध्ये धाव घेतो आणि त्यांच्यामध्ये खूप हातापायी होते. एकमेकांना खूप मार लागलेला असतो पण शेवटीला अर्जुनने इथे आता विजयी हासिल केलेली असते आणि महिपतला पकडलेलं असतं. महिपत आता त्यांच्या तावडीमध्ये आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत हे महिपतला आता अरेस्ट करून घेऊन जातात आणि चैतन्य अर्जुनला घेऊन हॉस्पिटलला जातो. त्याच्या हातावरती महिपतने चाकूने वार केलेले असतात, त्यामुळे आधी त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर अर्जुन घरी येतो तेव्हा सायली अर्जुनला बघून खूपच जास्त खुश होते आणि अर्जुनला जे लागलेलं असतं ते बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती धावत पळत जाऊन आता अर्जुनला मिठी मारते आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता अर्जुन खूपच जास्त खुश असतो या गोष्टीमुळे की महिपत शिखरे पकडला गेलेला असतो. अर्जुन म्हणतो, बायको नको रडू, कुणीही टेन्शन घेऊ नका, महिपत शिखरे पकडला गेलाय. आता 22 वर्षांपूर्वी सिनियरच्या अपघाताच्या मागे नक्की कुणाचा हात होता, कोण मूळ सूत्रधार होता हे महिपत शिखरे नक्की सांगणार, असं प्रेक्षकांनो आता अर्जुनला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो आता सगळेजण इथे आनंदी असतात, पण तरीसुद्धा सुमन अजून घरी आलेली नसते. पण सायली जाऊन आता सुमनला परत आणणार असते. कारण प्रेक्षकांनो ज्या वेळेला इथे सायली प्रियाच्या रूममध्ये जाते कपडे धुवायचे आहेत का ते बघायला, तेव्हा केर काढण्यासाठी ती गेलेली असते. केर काढत असताना अश्विनच्या रूममध्ये तिला एक पिशवी सापडते आणि ती पिशवी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काळ्या रंगाची हुडी असते आणि काळ्या रंगाची एक पॅन्ट असते. तेव्हा सायली म्हणत असते की हे कपडे असे या पिशवीमध्ये का ठेवले असतील, आणि तेव्हा सायलीला पटकन क्लिक होतं की हे कपडे मी कुठेतरी बघितलेत आणि ते कपडे प्रेक्षकांनो प्रियाने घातलेले असतात. जेव्हा अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर सावंत सुमनला शोधायला गोडाऊनच्या दिशेने गेलेले असतात, तेव्हा तिथे प्रिया त्यांना डिस्ट्रॅक्ट करायला गेलेली असते आणि वाचवा वाचवा म्हणून इकडे तिकडे पळत असते. तेव्हा हेच कपडे तिच्या अंगावरती असतात हे सायलीला आता कळलेलं असतं. सायली ते कपडे लपून ठेवते आणि अर्जुनला दाखवते. अर्जुनला ती म्हणत असते की हेच कपडे प्रियाने घातले होते आणि ती वाचवा वाचवा म्हणून तिथे जी मुलगी होती ना ती प्रियाच होती. तेव्हा अर्जुन म्हणतो याचा अर्थ सुमन काकी तिथेच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणत असते की आपण आत्ताच्या आता तिथे जाऊया आणि बघूया सुमन काकी तिथे आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणतो, थांब थोडा वेळ थांब, अंधार होऊ दे. अंधार झाल्यानंतर तिथे कुणीही नसेल आणि आपल्याला सुमन काकीचा व्यवस्थित शोध घेता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संक्रांत येणार असते आणि सायली अर्जुन दोघेजण त्या ठिकाणी गेलेले असतात आणि दोघेजण बघत असतात कुठल्या गोडाऊनमध्ये सुमनला लपून ठेवले. कोपऱ्यामध्ये सुमन एका बाजूला आता हात पाय तिचे बांधलेले असतात, तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो. सायली अर्जुनला सुमन दिसते, तिला आता सोडून ते लोक घरी घेऊन येतात. तेव्हा प्रेक्षकांनो सुमन आता नागराजचं नाव सांगायला घाबरत असते. तेव्हा नागराजचं नाव सांगितल्यानंतर त्याने जर कुणाला काही केलं तर, तेव्हा इथे सुमनची अवस्था फारच बिकट असते. तिला आरामाची गरज असते, ती आराम करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो दुसऱ्याच दिवशी संक्रांत असते. तेव्हा सुमन म्हणत असते की सुभेदारांच्या घरामध्ये इथे आता संक्रांत आहे आणि मी जर आता त्याच्यामध्ये यांचं नाव सांगितलं तर सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटेल. तेव्हा सुमन आता गप्प बसलेली असते. पण प्रेक्षकांनो जेव्हा इथे सुमनचं लक्ष प्रियाच्या पायांकडे जातं तेव्हा प्रियाच्या पायातली चप्पल तिला आता ओळखीची वाटते. प्रिया जेव्हा सुमनला किडनॅप करण्यासाठी नागराज बरोबर गेलेली असते तेव्हा गोडाऊनमध्ये तिने जी चप्पल घातलेली असते ती चप्पल तिच्या पायामध्ये असते आणि ती सुमनने आता ओळखलेली असते. तेव्हा सुमन म्हणते की तन्वी, ही चप्पल तू नेहमी पायामध्ये घालतेस का? तेव्हा प्रिया म्हणते, हो काकी, काय झालं? तेव्हा इथे सुमन म्हणते, नाही काही नाही, ओळखीची वाटली. तेव्हा सायलीला कळलेलं असतं की सुमनचा रोख काय आहे ते, कारण ती चप्पल आणि ती हुडी सायलीने सुद्धा बघितलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो सायलीने ठरवलेलं असतं की ह्या प्रियाची इतकी हिंमत की ती आता महिपत बरोबर नागराज काकाला सुद्धा मदत करते. सुमन काकी नागराज काकाचं नाव घ्यायला घाबरते, मला माहिती आहे, पण आता हे सत्य मी जगासमोर आणणार. मी संपूर्ण कुटुंबाला सांगितल्याशिवाय आता गप्प बसणार नाही की नागराज काकांना मदत करणारी प्रिया होती म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली ही सगळी तयारी करून ठेवते प्रियाला एक्सपोज करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो रूममध्ये आता प्रिया हुडी शोधत असते. तिची कुठेतरी विल्हेवाट लावायला हवी असं ती आता म्हणत असते. तेव्हा प्रिया ती हुडी उचलते आणि ती उचलून आता सगळेजण जेव्हा झोपलेले असतात तेव्हा बागेमध्ये नेऊन तिला आग लावते आणि त्या हुडीला आग लावल्याचा व्हिडिओ इथे आता सायलीने आपल्या मोबाईलमध्ये करून ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना तिळगुळ देते आणि सगळ्यांचे तोंड गोड करते. तेव्हा सायली म्हणत असते की माझं कर्तव्य आहे या घरची सून म्हणून. सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही माझं कुटुंब आहे आणि तुमच्या सगळ्यांना इथे वाईट शक्तीपासून दूर ठेवणं हे माझं सून म्हणून मी कर्तव्य समजते. आणि आता एका अशा व्यक्तीला मी घरातून कायमस्वरूपी हकलून देणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे प्रिया आहे. कारण सुमन काकीला किडनॅप करण्यामागे प्रियाचा खूप मोठा हात होता. बरोबर की नाही प्रिया? प्रिया म्हणत असते, मी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, जर असं असेल तर मग
तू काल रात्री बागेमध्ये काय करत होतीस? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही काही नाही, मी काही करत नव्हते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की ज्या वेळेला आम्ही सुमन काकीला शोधायला गेलो होतो त्यावेळेला तिथे एक मुलगी आली आणि विनाकारण वाचवा मला वाचवा असं म्हणत होती. आम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या मुलीने काळ्या रंगाची हुडी घातली होती आणि काळ्या रंगाची पॅन्ट आणि अशीच पांढऱ्या रंगाची चप्पल तिच्या पायामध्ये होती. आणि तेव्हा इथे सायली म्हणते, त्या मुलीसाठी आम्ही तिला शोधण्यासाठी, तिला मदत करण्यासाठी तिच्या मागे मागे जात होतो आणि ती पुढे पुढे पळत होती आणि तेवढ्यातच सुमन काकीला कुठेतरी गायब करण्यात आलं होतं. आम्ही तिथे सुमन काकीला पकडायला गेलो जरी होतो तरीसुद्धा सुमन काकी आम्हाला तिथे काही सापडली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की आज संक्रांतीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी मला तुझ्यासारख्या नकारात्मक शक्तीला या घरातून बाहेर काढायचं आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो, सायली हे काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? तेव्हा इथे सायली म्हणत असते, ठीक आहे, तुमचा कुणाचाही माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही का? तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात की आमचा विश्वास आहे, तू नक्कीच काहीतरी बघितलं असेल तेव्हाच तू हे बोलतेस. अश्विनचा जरी विश्वास नसेल तरी आमचा विश्वास आहे असं आता प्रताप काका म्हणतात. तेव्हा प्रिया इथे म्हणत असते, मी असं काहीच केलेलं नाही आहे, तू सायली खोटं बोलू नकोस, विनाकारण माझ्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवणार आहे, त्यामध्ये प्रियाला नक्की काय करायचं आहे हे आपल्याला आता कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता रूममध्ये सगळीकडे ती हुडी शोधत असते. सायली आता लपून छपून तिचा व्हिडिओ तयार करत असते. शेवटीला ती हुडी तिला सापडते. ती म्हणते की ही हुडी आता सायलीच्या हाती लागण्याच्या आधी आणि मला ओळखण्याच्या आधी मला हिची विल्हेवाट लावायला हवी. आणि त्यानंतर इथे आता प्रिया ती हुडी घेऊन सरळ बागेमध्ये जाते आणि त्या हुडीला आग लावते, तिला पूर्ण पेटवून राख करते. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला, ही तीच हुडी आहे जी त्या मुलीने घातली होती आणि ती इकडे तिकडे पळत होती, आम्हाला डिस्ट्रॅक्ट करत होती. आणि त्यानंतरला हीच हुडी प्रिया रूममध्ये लपवून ठेवते आणि नंतर तिला शोधून आग लावून टाकते. याचा अर्थ काय आहे? तेव्हा इथे सुमनसुद्धा गप्प राहत नाही. सुमन म्हणते, अगदी बरोबर बोलतेस तू सायली, ही हुडी घालून ती मुलगी माझ्या तोंडामध्ये बोळासुद्धा पुरायला आली होती. मी तेव्हा तिला थोडं थोडं बघितलंसुद्धा होतं. मी तिला आवाज द्यायला जाणार तेवढ्यातच तन्वीने गुंगीचं औषध माझ्या तोंडाला लावलं आणि मला बेशुद्ध करून टाकलं. आणि तेव्हा सुमन सांगते की फक्त तन्वीच तिथे नव्हती तर हे सुद्धा तिथे होते, नागराज यांनी मला तिथे बांधून ठेवलं होतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने सुमनच्या बाजूने आवाज उठवल्यानंतर इथे सुमनसुद्धा आपल्या अन्यायाविरुद्ध इथे आवाज उठवते आणि सगळ्यांना सांगते की मी सुद्धा तन्वीला तिथे बघितली, ती सुद्धा तिथे आली होती आणि हे सगळं कारस्थान तन्वीचं नसून नागराजचं सुद्धा आहे असं सुद्धा आता इथे ती म्हणालेली असते. प्रतिमाने तिला आता विचारलेलं असतं, सुमन तू खरं बोलतेस, तिथे तन्वी होती? सुमन म्हणते, हो वहिनी, तन्वी तिथे होती, मी तिला बघितलं सुद्धा होतं आणि तिने सेम अशीच उडी घातली होती जी तिने आता जाळले. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता खोटं बोलत असते, नाहीच म्हणत असते. तेव्हा अश्विन विचारतो, जर हे सगळं खोटं आहे, सायली वहिनी जे काही बोलते, जर ते सगळं खोटं असेल तर मग ही हुडी तुला जाळायची गरज का होती? कशासाठी आणली होतीस तू हुडी आणि कधी घातली होतीस? तू तर असे कपडे घालत नाहीस ना घरामध्ये, ड्रेस वगैरे घालतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणत असते की ती हुडी माझ्या रूममध्ये आली, कुणीतरी मुद्दामून ठेवली असेल, माझ्यावरती कुणी संशय घेऊ नये म्हणून मी ती जाळत होते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, आम्ही कुणी इथे मूर्ख नाही, समजलं ना? नागराज काकावरती आधी तर आम्हाला संशय होताच, पण तुझ्यावरती सुद्धा संशय होता. ती मुलगी तूच आहेस जिने आम्हाला डिस्ट्रॅक्ट केलं हे आधीच आम्हाला कळलं होतं, पण आमच्या विरोधात कुठलाही पुरावा नव्हता म्हणून आम्ही तुला या घरामध्ये ठेवून घेतलं होतं, पण आता नाही. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर सावंत यांना आता सायलीने फोन केलेला असतो आणि तेव्हा इथे नागराज आणि प्रिया या दोघांना सुद्धा आता संक्रांतीच्या दिवशीच घरातून हकलण्याची आता त्यांच्यावरती वेळ आलेली असते. कारण का दोघांनी जे काही कारस्थान केलेलं असतं ते आता महिपतने कबुली देण्याच्या आधीच उघड झालेलं असतं. कारण का सुमन सापडलेली असते आणि त्या काळ्या रंगाची हुडी सापडल्यानंतर तर काय प्रेक्षकांनो, संपूर्णपणे खुलासाच झालेला असतो.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीने प्रियाची आणि नागराजची एक साथ आता रवानगी जेलमध्ये केलेली असते आणि त्याला संपूर्ण सुभेदार किल्लेदार या कुटुंबियांनी पाठिंबा दिलेला असतो, कारण तिने घेतलेला निर्णय एकदम अचूक असतो. त्यामुळे रविराज काका म्हणतात की माझ्या कुटुंबाच्या जीवावरती उठलेल्या या दोन्ही माणसांना आपण जेलमध्येच टाकायला हवं आणि तो दिवस फायनली आलेला असतो.